नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पार्थ आणि जीवाचे खूप भांडणं होत असतात। तेव्हा आता पार्थ म्हणतो, अरे तिथे लोक लाठी काठी घेऊन उभे होते, मारायला आले होते, आईला लागलं सुद्धा होतं, त्याच्यामुळे मला जबरदस्ती लग्न करावं लागलं। तेव्हा आता जीवा म्हणतो की तुला लाठी काठी येते ना करता, मग तो फक्त शोसाठी येतं का? मग तुला तिथे करायला काय झाले होते मग लाठी काठी? तर आता पार्थ म्हणतो, अरे जीवा तू चिडतो का आहेस एवढा? पण कशासाठी चिडतोय तू? तुला माहिती का त्यावेळेस तिथे काय झालं होतं? मी नवरदेव होऊन बनलेला होता आणि नंदिनी तिथे नव्हती, तर मला शेवटी काव्यासोबत लग्न करावं लागलं आणि मला दुसरा पर्याय सुद्धा नव्हता। मी नवरदेवाचे कपडे घालून बसलेला होता। शेवटी काव्याला समजावलं वगैरे म्हणून काव्याने जबरदस्ती माझ्यासोबत लग्न केलं। तेव्हा आता तो म्हणतो, पण तू का लग्न केलं नंदिनी सोबत? तुला तर चान्स होता ना की मी नाही लग्न करत नंदिनी सोबत वगैरे, मग तू का केलंस? माझं लग्न झालं तर मग तू नंदिनी सोबत का लग्न केलं? मी नाही पाहू शकत तुला नंदिनी सोबत, आणि दोघांनाही एका घरामध्ये मी नाही राहू शकत आणि नाही पाहू शकत नंदिनीला माझ्या समोरच, कारण आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे असं पार्थ आता जीवाला सांगत असतो। पण जीवाही सांगतो, अरे दादा तुला काय सांगू, मी माझा नाईलाज होता, कारण नंदिनीवर खूप काही प्रेशर देत होते लोक, बाया सुद्धा खूप काही काही बोलत होता, शंकर सुद्धा लग्नाला तयार नव्हता, मग कोण उभं राहणार होतं तिच्या पाठीशी? तिला कोणीच सपोर्ट करणारं नव्हतं, म्हणून मग मी तयार झालो लग्नाला। तेव्हा आता हे ऐकून पार्थ म्हणतो, अरे पण मग तू तिला सोडवून आणलं ना गुंडांकडनं, मग तेव्हा तुला फोन कुठे होता? तुला फोन नाही करता आला मला की दादा म्हणजे नंदिनी वहिनी माझ्यासोबत आहे, तुला फोन नाही करता आला का मला? तेव्हा आता जीवाकडे काहीच उत्तर नसतं, जीवाला काहीच बोलता येत नाही, जीवा शांत असतो। पण जीवा मनातल्या मनात विचार करत असतो की दादा तुला काय सांगू, तुझं आणि नंदिनीचं प्रेम तरी दिसतं आहे, पण काव्याचं आणि माझं नाही दिसू शकत, कारण आमचं कोणाला माहीतच नव्हतं। तुमचं लग्न झाल्यावर आम्ही आमचं लग्नाचं बोलणी करणार होते, आमची ही गोष्ट कोणालाच माहीत नाही, फक्त काव्याला आणि मलाच माहीत होतं। तुझं दुःख तरी तू घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं, पण मी नाही सांगू शकत। तेव्हा आता पार्थ म्हणतो, अरे पण काव्याचं तर कोणावरच प्रेम नव्हतं, म्हणून मी लग्न केलं, पण तुला माहीत होतं ना नंदिनीचं माझ्यावर प्रेम आहे, मग तू का लग्न केलं नंदिनी सोबत? आता जीवा म्हणतो, दादा बस झालं आता, भरपूर झालं, तू हे अति करतो आहे। आणि आता ती नंदिनी नुसती नंदिनी राहिली नाहीये, तर ती नंदिनी जीवा देशमुख झालेली आहे, त्याच्यामुळे आता ती माझी बायको झालेली आहे, त्याच्यामुळे तुला काहीच अधिकार नाहीये नंदिनी विषयी आता काही बोलायचा। तेव्हा आता हे ऐकून पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता दुसरीकडे काव्य सुद्धा नंदिनीला म्हणत असते, ताई तुझ्याकडे पर्याय होता, तू कशाला लग्न केलं? आमचं लग्न झालं तर झालं, पण मग तू का लग्न केलं? तुला माहिती माझं कोणत्या परिस्थितीत लग्न झालं? अक्षरशः बाबांनी माझे पाय धरले, माझ्या पुढे पाय पसरवले, हात पसरवले, म्हणून मला पार्थ चिजूंसोबत लग्न करावं लागलं। म्हणून तेव्हा आता नंदिनी म्हणते, अगं मग तुला माझी पण तर स्टोरी सांगितली ना मी, की माझ्यासोबत काय झालं काय नाही। तेव्हा तर काव्या म्हणते, अगं ताई पण तू नाही म्हणू शकली असती की नाही मला लग्न करायचं नाहीये। पण आता नंदिनी म्हणते, अगं माझ्याशी तुला तर परत सांगू का गं मी? तेव्हा आता काव्या डोक्याला हात लावत म्हणते, ताई तुला कसं समजवू मी, मला काही समजत नाही। तेव्हा आता नंदिनी लई खूप टेन्शन आलेलं असतं की मी कसं समजवू काव्याला की कोणत्या परिस्थितीत लग्न झालेलं आहे। या दोघी बहिणींचं सुद्धा इथे चालू असतं। तर आता त्यांचं हे सगळं रम्य ऐकत असते। तर आता नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो की काव्याला कसं समजावू मी, मला काही समजतच नाहीये। आई तुझ्या वेळेची सिच्युएशन वेगळी होती, तू नाही म्हणली असते तरी चाललं असतं, पण तू का नाही म्हणालीस नाही? अगं ताई मला तुझा अभिमान होता, तुझं जीवन कसं काय पणाला लावलं, तू प्रत्येक ठिकाणी स्वतःसाठी लढते आणि ह्यावेळेस तू स्वतःचं आयुष्य म्हणजे लग्न सुद्धा तू पणाला लावून दिलं। ताई कुठे गेलीस तू? का नाही तू स्वतःच्या प्रेमाला स्वतःच्या लग्नाला थांबवू शकली, आणि का तू दुसरं लग्न केलं? असं आता काव्य बोलत असते आणि रडत असते। तर आता नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो की नंदिनी तिच्याकडे पाहतच असते, तिला आता काय बोलावं काही सुचत नसतं। तर आता इकडे रम्या आलेली असते, तर रम्या त्यांचं बोलणं ऐकत असते। तर रम्या म्हणते की ही एवढी का चिडली आहे, आणि हिचं काय एवढं, म्हणजे नंदिनीचं समजू शकते मी की नंदिनीचं पार्थ सोबत लग्न जोडलं होतं आणि त्या दोघांचं
एकमेकांशी प्रेम होतं. पण काव्या काय एवढी निराश होते, एवढं काय त्रास होतोय तिला, असं आता रम्या बोलत असते. तर आता इकडे आत्याबाई आलेल्या असतात, वसू आत्या आलेली असते आणि म्हणते वा काय दोघं बहिणींचं चालू आहे बोलणं. तेव्हा आता ह्या दोघी त्याच्या डोळ्यांचे आसू पुसतात आणि म्हणतात काही नाही, गप्पा बोलतच होतो आम्ही. तेव्हा आता आत्या म्हणते की अगं आता काय बोलताय तुम्ही, आता लग्न झालंय, तुम्ही जावा झालं तर तुम्हाला वेळ आहे बोलण्यासाठी, त्याच्यामुळे नंतर गप्पा मारा. चला तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला बोलवलंय देवघरामध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. तर वसू आता दोघांची हात धरते आणि त्यांना तिथून घेऊन जाते. पण आता इथे परत रम्या विचार करत असते की काव्याचं काहीतरी झालेलं आहे, कारण काव्या खूप टेन्शनमध्ये आहे आणि ती मोठ्याने ओरडत होती नंदिनीला. नंदिनीचं समजू शकते, पण काव्याचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला तपास करावा लागेल असं आता ती मनातल्या मनात म्हणत असते. तर आता इकडे दुसरीकडे पार्थ जीवाच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की भावा हे बघ, नंदिनीला मी नाही बघू शकत रे तुझ्यासोबत लग्न झाल्यावर, कारण हे बघ ती माझ्या समोर येणार आणि मी तिच्यावर प्रेम करायचो आधी, त्याच्यामुळे मी नाही बघू शकत. तर आता इकडे सगळे देवघरात आलेले असतात. तर देवघरामध्ये आलेले असताना त्यांच्या वसू आत्या म्हणते आता तुम्ही ना इथे दिवे लावायचे आहे, दोघी जावांनी मिळून आता इथे देवाजवळ दिवा लावायचा. तर आता सगळे देवघरात आलेले असतात. तर आता पार्थाने जीवाच्या वडिलांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं, कारण त्यांनी ह्या दोघांना भांडताना पाहिलेलं असतं. तेव्हा आता त्याचे बाबा म्हणतात हे बघा तुम्ही 4 इंचही काही चूक नाहीये, तुम्ही कशाला भांडता आहे, तुम्ही अजिबात भांडू नका. ना जीवाचं, नंदिनीचं, ना काव्याचं, ना पार्थचं कोणाचंच याच्यामध्ये सहभाग नाहीये, पण ते चुकून आपल्याकडनं असं झालेलं आहे, कोणाचीच चुकी नाहीये त्यामध्ये. तर आता इकडे दिवा लावायला सांगतात. तेव्हा जीवा काव्याकडे बघतो तर पार्थ नंदिनीकडे बघत असतो. तर आता कोणी पुढे व्हायचं, कोणी दिवा लावायचा हा विचार चालू असतो. तर आता वसू आत्या म्हणते की आता लाव नंदिनी तू दिवा. पण मग वसू आत्या म्हणते आता नंदिनी कशी काय लावणार बरं, आता मोठी सून तर काव्य आहे ना, मग काव्य आधी दिवा लावेल. आता पारची बायको जर कधी नंदिनी झाली असती तर मग नंदिनीने दिवा लावला असता, असं आता मुद्दाम वसू आत्या बोलत असते. तर आता मंजू आणि रम्या मनातल्या मनात हसत असते, त्या आनंद घेत असतात या क्षणाचा. तर आता पुढे काव्य होते आणि मग दिवा वगैरे लावते आणि त्या दोघी बहिणी एकमेकींकडे बघत असतात. मात्र वसू आत्या, रम्या आणि मंजू आत्या खूप एकमेकांकडे बघून हसत असतात. तर आता इकडे जीवा आणि नंदिनी सगळ्यांच्या पाया पडू लागतात, सगळ्यांच्या पाया पडायला लागतात. तेव्हा आता ते वसू आत्याच्या सुद्धा पाया पडतात. तर आता वसू आत्याच्या पाया पडून झाल्यावर वसू आत्या म्हणते की आता नंदिनी तू तुझ्या मोठ्या जाऊच्या सुद्धा पाया पडायच्या. तर आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता ती तुझी थोरली जाऊ आहे ना, मग तुला तिच्या पाया पडाव्याच लागतील. तर आता हे ऐकून सगळं पार्थला आणि जीवाला सुद्धा वाईट वाटतं की हे वसू काय सिच्युएशन आहे आणि वसू आत्या काय बोलते आहे. तेव्हा आता हे ऐकून काव्यालाही खूप शॉक बसतो. बाई आहे ना मुद्दाम करते असं मनातल्या मनात आता काव्य विचार करत असते. तर आता इकडे नंदिनी पाया पडणार का काव्याच्या, तर आता हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.